सर्वांना माझा नमस्कार. परिवार फाउंडेशन धाराशिवच्या वतीनं आयोजित आजच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या प्रसंगी या व्याख्यानमालेसाठी पुढाकार घेणारे माननीय प्राध्यापक डॉक्टर सुदेश इंगळेजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी अत्यंत मनापासून आभारी आहे. मी अमरावतीहून डॉक्टर राजेश मिरगे आज पंजाबराव देशमुख यांच्या समग्र क्रांतीच्या संदर्भामध्ये आपल्याशी विवेचन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित राहताना मला अतिशय आनंद वाटतो. सुदेशजी इंगळे यांची जेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं धाराशिव इथे माझी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करताना भाऊसाहेबांच्या वैदिक धर्माच्या मीमांसेच्या संदर्भामध्ये त्यांनी मला अवगत केलं आणि मला अतिशय आनंद वाटला की धाराशिव सारख्या ठिकाणी सुदेशजी पंजाबरावांच्या प्रबंधाची चर्चा माझ्याशी करतायत आणि त्यातूनच त्यांच्याशी माझं वैचारिक नातं जुळलं. आणि आज सुदेशजींनी मला आमंत्रित केलं की आपण भाऊसाहेबांच्या समग्र क्रांतीच्या संदर्भामध्ये आपण आज ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये बोलावं. बंधू आणि भगिनींनो, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या 2 वर्षापासून 125 व्याख्यानांची व्याख्यानमाला पंजाबराव देशमुखांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सुरू आहे आणि त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पंजाबरावांच्या समग्र क्रांतीचा विचार मांडण्याचं काम संस्थेच्या वतीनं मी करण्याची मला संधी मिळाली आणि मला अतिशय आनंद वाटतो या कर्तव्यपूर्तीबद्दल की थोर महापुरुषांच्या मालिकेच्या या परंपरेमधल्या अत्यंत महत्वाच्या एका विचारवंताचं, एका समग्र क्रांती करणाऱ्या समाज सुधारकांची मांडणी मला करायला मिळते. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांची ओळख आपल्या समग्र लोकांना आहेच. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी त्यांना लोकनेते, क्रांतिदर्शी आणि विशेषतः कृषकांचे पंचप्राण त्यांनी म्हटलेलं आहे. पंजाबराव देशमुखांच्या संबंधामध्ये ते राज्याचे, देशाचे अत्यंत महत्वाचे विचारवंत होते. यासोबतच पंजाबरावांच्या कृषक क्रांतीच्या सोबत ते समाज क्रांती, समाज सुधारणा घडवणारे प्रोग्रेसिव्ह आणि प्रागतिक विचारांचे नेते होते. ही महत्वाची ओळख आपल्या महाराष्ट्राला व्हावी आणि देशाला व्हावी हा एक अत्यंत महत्वाचा उद्देश या व्याख्यानमालेचा आहे. महापुरुषांच्या रचनात्मक कार्यामुळे समाज बांधणीचं काम होतं आणि त्या समाज बांधणीतून देशाची उभारणी होत असते. आज महाराष्ट्राला जो प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी विचारांची जी परंपरा लाभलेली आहे, अगदी चार्वाकापासून बुद्धापर्यंत आणि बुद्धापासून तर शाहू फुले आंबेडकरांपर्यंत ही प्रागतिक विचारांची जळणघळण महाराष्ट्राला मिळालेली आहे. आणि याच परंपरेमधल्या शाहू फुले आंबेडकरांच्या वैचारिक वारसदार म्हणून ज्यांचं नाव संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पुढे येतं ते म्हणजे क्रांतिदर्शी, लोकमहर्षी, धर्ममीमांसक डॉक्टर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुखांच्या बाबतीमध्ये त्यांची जी चौकट होती विचारांची, ही प्रागतिक विचारांची होती. ते छत्रपती शाहू फुले आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे या परंपरेतले अत्यंत महत्वाचे नेते होते असं मला महत्वाचं विधान या ठिकाणी करायचं आहे की पंजाबराव हे सुधारक होते, रिफॉर्मर होते, ते क्रांतिकारक होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंडखोर करणारे एक महत्वाचे विचारवंत होते. त्यांची महत्वाची प्रेरणा जर कोणती होती तर ती तुकोबा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही जी क्रांतिकारक भूमिका, सर्व समतेची विचारधारा जी महाराष्ट्रामध्ये मांडली आणि ज्याप्रमाणे रावसाहेब कसबे असं म्हणतात की बुद्धानंतर सर्वात प्रागतिक आणि बंडखोर विचाराचा आणि समतेच्या विचारांचं बीजारोपण करणारा जर क्रांतिकारी संत, विचारवंत, सुधारक जर कोण झालं असेल ते असं म्हणतात की पंजाबराव देशमुख आहे, तुकाराम महाराज आहे. मग तुकारामांची ही प्रेरणा पंजाबरावांना मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा विचारांची, मूल्यांची रुजवणूक करण्याचं काम या देशामध्ये पहिल्यांदा केलं आणि जगाच्या पाठीवर स्वराज्य नावाचं
जे रयतेचं राज्य जे आहे, जे विचार वैचारिक भान या महाराष्ट्राला देशाला करून देण्याच्या संबंधीचं काम शिवाजी राजांनी केलं. म्हणून लढाई पलीकडचा जो शिवाजी राजा आहे, ज्या शिवाजी राजांनी स्त्रियांच्या संदर्भातली धोरणं असतील, पाण्याच्या संदर्भातली धोरणं असतील, राज्याच्या आज्ञापत्राच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्यातल्या प्रशासनाची केलेली मांडणी असेल, या संबंधीची भूमिका आणि या संबंधीची प्रेरणा शिवाजी राजांची पंजाबरावांना मिळाली. म्हणून दोन दैवत पंजाबरावांची होती, ती म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि दुसरं म्हणजे शिवाजी राजा. म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था हे पंजाबरावांनी आपल्या संस्थेचं नाव ठेवलं आणि आपल्या आयुष्यात केलेली एकमेव कविता म्हणजे ती म्हणजे तुकारामांवरती त्यांनी केलेली अभंग रचना. मग हा जो बाणा घेऊन पंजाबरावांनी सोशल रिफॉर्मर म्हणून त्यांची जी वैचारिक जळणघळण आहे पंजाबरावांची, ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी राहिली. पंजाबरावांची महत्वाची जी वैचारिक जी त्यांची जी जळणघळण जी तयार झालेली, ती म्हणजे ती विशीच्या आतच झाली. तुकोबा आणि पंजाबरावांची ही प्रेरणा घेऊन 17 वर्षाचे पंजाबराव खामगाव जिल्हा बुलढाणा विदर्भामध्ये राजश्री शाहू महाराजांनी मराठा शिक्षण परिषद घेतली आणि या मराठा शिक्षण परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला, या अधिवेशनाला पंजाबराव फक्त 17 वर्षाचे तेव्हा उपस्थित राहिले, तेव्हा त्यांचं वय होतं. आणि त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी जे केलेलं भाषण होतं ते असं म्हणाले की या देशामध्ये आपल्याला समग्र परिवर्तन आणि व्यवस्था परिवर्तन आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी क्रांतिकारक पावलं उचलावे लागतील. बहुजन वर्ग, जो बहुसंख्येनं अधिक जो वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, जो कुणबी वर्ग आहे, या शेतकऱ्यांच्या कुणब्यांच्या वर्गाने, बहुजन वर्गाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे असं राजर्षी शाहू महाराज म्हणाले. कारण शाहू महाराज पुढे असं म्हणाले की दैववादी संस्कृतीमध्ये माणसाच्या श्रमाला आणि बौद्धिकतेला मान नाही. त्याच्या मेंदूमध्ये हजारो वर्षाची अंधारी रात्र आहे आणि म्हणून त्याच्या गुलामगिरीचं हे दुःखाचं अत्यंत मूळ कारण आहे असं शाहू महाराज म्हणाले. पंजाबरावांनी हे भाषण ऐकलं आणि पंजाबरावांच्या आयुष्याचं जे मिशन आहे ते इथूनच तयार झालं. म्हणजे महापुरुषांच्या विचारांची जी जळणघळण आहे ती वयाच्या विशीतच तयार झालेली आपण साधारणतः पाहतो आणि ती पंजाबरावांची या ठिकाणी झाली. राजर्षी शाहू महाराजांचं हे भाषण त्यांच्यासाठी अत्यंत क्रांतिकारक राहिलं आणि ती त्यांची मुख्य प्रेरणा बनली. आणि राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन पंजाबरावांनी असं ठरवलं की या देशामध्ये बहुजन वर्गासाठी म्हणजे कुणबी वर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी, श्रमकरी आणि कष्टकरी वर्गासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून पंजाबरावांचं चिंतन या दिशेनं सुरू झालं. शेती आणि शेतकरी या देशाचा आत्मा आहे. शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग हा याच्यामध्ये निर्मिती क्षमता आहे, निर्माण क्षमता आहे आणि तो खऱ्या अर्थानं शेतीचं जे निर्माण करतो, उत्पन्न निर्माण करतो, त्यातून या कष्टकरी वर्ग हा संबंध जगाचा अन्नदाता आहे, तो मानव जातीचा पोशिंदा आहे. त्या 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांसाठी, कुणब्यांसाठी आपण काम केलं पाहिजे. ही पंजाबरावांची अत्यंत महत्वाची भूमिका आणि महत्वाची प्रेरणा राजर्षी शाहू महाराजांच्या भाषणानंतर झाली. मग तिथून चिंतन सुरू झालं पंजाबरावांचं की जो 18 पगड वर्ग जो आहे हा हजारो वर्षापासून एका दैववादी संस्कृतीमध्ये जुळलेला आहे आणि देव आणि दैव आणि साधारणतः अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला, कर्मकांडाच्या आहारी गेलेला हा जो श्रमकरी कष्टकरी वर्ग आहे त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, ही भूमिका पंजाबरावांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि इथूनच पहिल्यांदा शैक्षणिक कार्याच्या संबंधित त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 साली केली. आज या शिक्षण संस्थेचा विस्तार झाला. विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये 325 अधिकहून संस्थांमध्ये आणि 1 लाखाच्या आसपास विद्यार्थी आणि 7 ते 8 हजार कर्मचारी आणि या सगळ्या फॅकल्टीमधून आणि सगळ्या शाखेमधून आज लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले. हे पंजाबरावांचं शैक्षणिकच्या संदर्भातलं पहिल्यांदा ऐतिहासिक कार्य असं आपण मानलं पाहिजे. पण त्यापूर्वी पंजाबरावांनी 2 गोष्टीची अत्यंत महत्वाची व्याख्या केली. 1952 साली पंजाबराव संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि त्यांनी 2 भूमिका मांडल्या की महाराष्ट्र धर्म किंवा मराठा धर्म म्हणजे काय. तर पंजाबराव आपल्या विचारामध्ये असं म्हणतात की मराठा ही जात नाहीये. मराठा ही जर जात असती तर ती राष्ट्रगीतामध्ये त्याच्यामध्ये शब्द मराठा शब्द आला असता का. मराठा ही जर जात असती तर या देशातल्या
या देशामध्ये मराठा बटालियन जे मिलिटरीमध्ये आहे, जे सीमेवर तैनात आहे, जे आपल्या देशाचं सीमा रक्षण करतं, मग मराठा बटालियन कायम राहिली असती का? पंजाबराव असं म्हणाले की मराठा ही जात नाही, तो प्रदेशवाचक शब्द आहे आणि म्हणून मराठा या शब्दाला आपण बहुजन वर्ग असं म्हणूया, असं पंजाबराव म्हणाले. आणि या बहुजन वर्गामध्ये या देशाचा शेती आणि शेतकरी जर आत्मा असेल तर आपण सगळे शेतकरी आहोत, आपण सगळे कष्टकरी आहोत, आपण सगळे निर्मिक आहोत. ही जी सत्यशोधकीय जी संकल्पना जी शाहू फुलेंनी मांडलेली आहे, तीच भूमिका पंजाबरावने पुढे मांडलेली. आणि म्हणून पंजाबराव असं पुढे म्हणतात की या 18 पगड जातीच्या लोकांनी शेतीसोबत ते उद्योगधंदे जोडले. मग कोणी तेल काढायला लागला, तो तेली झाला, कपडे धुवायला लागला, तो परीट झाला. ह्या ज्या जाती, या व्यवसायांना जे आपण स्वीकारलेला, हे व्यवसाय म्हणजे जाती नाहीत, पंजाबराव असं म्हणाले. मग म्हणून पंजाबराव म्हणाले की जो बी पेरतो तो कुणबी, तो शेतकरी, आपण सगळे शेतकरी आहोत. ही महत्वाची भूमिका पंजाबरावांची आहे आणि मला असं वाटतं त्यांनी मांडलेली ही त्याची सगळी पार्श्वभूमी आहे, याचा विचार आपण खऱ्या अर्थाने केला पाहिजे. पंजाबराव असं म्हणाले की या देशामधल्या कुणब्यांनी, या कष्टकऱ्यांनी याच्या दुःखाचं मूळ कारण जो मग मी उल्लेख केला, तो देव आणि दैववाद आहे आणि साहजिकच कर्मकांड त्याच्यामध्ये आली. या कर्मकांडाचा विरोध पंजाबरावांनी या देशामध्ये पहिला म्हणजे शाहू फुले आंबेडकरांनंतर केला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जी पुरोगामी जी परंपरा महाराष्ट्राची आहे, त्या परंपरेतलं अत्यंत महत्वाचं केंद्रबिंदू जर नाव कोणतं असेल ते डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे. म्हणून पंजाबराव देशमुखांनी या बहुजन वर्गातल्या मेंदूतली, त्याच्या मनातली जी अंधारी काळी रात्र आहे किंवा अज्ञानाची जी काळी रात्र ती दूर करण्यासाठी पहिल्यांदा धर्मसंस्थेचा अभ्यास करण्याचं सुद्धा ठरवलं. पंजाबरावांच्या एकंदरीत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा किंवा शैक्षणिक करिअरचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पंजाबरावांनी BA ग्रॅज्युएशन केलं फर्ग्युसन कॉलेज पुण्याला आणि त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेज शिक्षण घेत असताना त्यांची शाहू महाराजांची भेट व्हायची. त्यांनी MA संस्कृत एडिनबरो विद्यापीठामध्ये केलं, तिथे बार ॲट लॉ केलं आणि त्यानंतर पंजाबरावांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये 1922 साली DPhil म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीसाठी त्यांनी ऍडमिशन घेतली. त्यासाठी त्यांनी स्कॉलरशिप मिळवली. सज्जनो, आपण हा विचार कराल की MA संस्कृत पंजाबरावांनी 1922 ते 26 दरम्यान का बरं केलं? कारण पंजाबरावांना ही कल्पना होती की या बहुजन आणि कष्टकरी वर्गाच्या मानगुटीवर ज्या 18 पगड जातीच्या जी ही कर्मकांड जी ठासून बसलेली आहे आणि ती त्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणजे अंत्यसंस्कार हा शेवटचा संस्कार आपण मानतो, पण अंत्यसंस्कारानंतर आपल्या समाजामध्ये जे कर्मकांड मृत्यूनंतर जे चालतात, ओली क्रिया, साधी क्रिया, दशक्रिया, त्यानंतर वेगवेगळ्या कर्मकांडांना आपण स्वीकारलेलं आहे, हे सगळं माणसाच्या दुःखाचं कारण असं पंजाबराव म्हणतात. पंजाबराव पुढे असं म्हणतात, या देशातली मंदिरं, देवळं ही सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक शोषणाची केंद्र आहेत. हे मोठं विधान आहे पंजाबरावांचं 80-90 वर्षापूर्वी केलेलं. आणि म्हणून पंजाबरावांनी या सगळ्या भूमिकेचा विचार जेव्हा केला तेव्हा त्याला जोड दिली की अभ्यासाची जोड दिली की या देशातली संपूर्णपणे धार्मिक सत्ता एका ठराविक वर्गाच्या हातामध्ये आहे आणि या धर्मसत्तांमधल्या या सगळ्या ग्रंथांची भाषा ही संस्कृत आहे. आणि म्हणून MA संस्कृत करण्याचा पंजाबरावांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर मग या संस्कृतचा अभ्यास करताना पंजाबरावांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या विषयात म्हणजे डॉक्टरेटसाठी पंजाबरावांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतली आणि त्यासाठी स्वतःचं घर, शेती गहाण ठेवून ते तिथे ऑक्सफर्डला गेले. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पंजाबरावांनी धर्मसंस्थेचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या PhDच्या प्रबंधाचा विषय होता वैदिक धर्मातील साहित्याचा उगम आणि विकास. म्हणजे धर्म या संस्थेचा वेदांमध्ये, या पुराणांमध्ये शोध घेण्याची प्रक्रिया पंजाबरावांनी सुरू केली. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला असं कदाचित वाटत असेल की पंजाबरावांना धर्माचं आकर्षण का झालं, की जी धर्मसंस्था हजारो वर्षापासून एक ठराविक वर्ग त्या धर्मसंस्थेच्या संदर्भामध्ये आम्हाला वागायला सांगतो, ती धर्मसंस्था आणि त्यातली पुराणं, त्यातले वेद नेमके काय आहे त्याचा अभ्यास करण्याचा पंजाबरावांनी पहिल्यांदा निर्णय घेतला. मला वाटतं तुम्ही उल्लेख केला की तुकाराम हा त्यांचा, तुकोबा हा त्यांची प्रेरणा होती. तुकोबांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलंय की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत.
खरं काय आणि खोटं काय याचा न्याय निवाळा करण्यासाठी पंजाबरावांनी डिफिलच्या प्रबंधाचा विषय धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विकास हा आव्हानात्मक विषय त्यांनी घेतला आणि या संदर्भातली वैदिक धर्ममीमांसा पंजाबरावांनी आपल्या समोर केलेली आहे. पंजाबराव हा पहिला बहुजन वर्गातला प्राच्य विद्या पंडित मानला जातो की जो धर्ममीमांसा करू शकला. तुकारामानंतर जे या शाहू फुले आंबेडकरांनी जी धर्ममीमांसा केली त्यानंतर धर्मसंस्थेचा विश्लेषण करणारा आणि डिफिलची पदवी घेणारा बहुजन वर्गातला हा पहिला आधुनिक विचारवंत आहे असं मला वाटतं. म्हणून पंजाबरावांना पहिला बहुजन वर्गातला प्राच्य विद्या पंडित त्याला म्हटलं जातं. पंजाबरावांनी याच प्रबंधामध्ये जे वैचारिक मांडणी केलेली आहे, क्रांतिकारक मांडणी केलेली आहे, ही पंजाबरावांच्या एकंदरीत त्यांच्या प्रागतिक आणि या धर्ममीमांसा करत या समाजातल्या बहुजन वर्गाला दिशा दिग्दर्शन करण्याचं ऐतिहासिक कार्य पंजाबरावांनी केलेलं आहे. पंजाबरावांच्या एकंदरीत विचारांचा जेव्हा त्यांच्या चरित्राचा आपण विचार करतो तेव्हा पंजाबरावांच्या या क्रांतिकारक वैचारिक मांडणी समाजामध्ये व्हावी हा खरं तर उद्देश या व्याख्यानमालेचा असं मला वाटतं. या प्रबंधामध्ये एकूण 14 प्रकरण आहेत. प्रोफेसर कीथ हे त्यांचे गाईड होते आणि या पंजाबरावांनी या प्रबंधामध्ये मांडणी केलेली ती मांडणी म्हणजे ते पंजाबराव असं पुढे म्हणतात की या देशामध्ये कर्मकांड व्यर्थ आहे, ते सामाजिक फूट पाडणारे असं पंजाबराव म्हणतात. मानवी समतेचं स्वातंत्र्याचं रक्षण करणं हीच खरी ईश्वर पूजा असं पंजाबरावांनी म्हटलं. स्वतःची भाषा, श्वास, संस्कृती जपताना उपनिषदांमधला समता विचार आणि वैदिक मूल्यांमधले मानवतावादी सूत्रांची मांडणी पंजाबरावांनी आपल्या धर्ममीमांसा करताना आपल्या प्रबंधामध्ये मांडलेली आहे. पंजाबरावांनी विधी कर्मकांडाची चिकित्सा केली. जे कर्मकांड आपल्या मानगुटीवर बसलेली आहे, ज्या कर्मकांडामुळे आजही 18 पगड वर्ग धार्मिक संस्थेशी जुडत त्यांचं शोषण आज आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचं शोषण होते आहे. म्हणजे बंधूंनी बघितलं आज जी प्रयागराजला जो कुंभमेळा चाललेला आहे त्या कुंभमेळ्यामध्ये जी काही स्थिती ती जी गती आहे आज आपण माध्यमांमध्ये पाहतो, यावरून आपल्याला अंदाज येईल की आजही आपण 100 वर्षापूर्वीच्या प्रतिगामी विचाराचे पुरस्कारक आहोत दुर्दैवानं. आणि दुसरीकडे आपण 21st सेंचुरी आधुनिक विज्ञान विज्ञानाची भाषा करतो. मला वाटतं हा सगळा विरोधाभास आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पंजाबरावांचे धर्मचिकित्सा करणारे, विधी कर्मकांडाची चिकित्सा करणारे हे क्रांतिकारक विचारांची मांडणी संबंध महाराष्ट्रावर, देशभर आपण व्हावी आणि ते लोकांनी स्वीकारावी. आणि त्यासाठी परिवार फाउंडेशन पुढाकार घेऊन सुदेश शिंगडेजी यांनी पुढाकार घेतला. याबद्दल मला त्यांचं खरं तर मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. पंजाबरावांनी आपल्या धर्मसंस्थेशी निसर्गाशक्तीशी जोडलं. पंजाबराव असं म्हणतात की धर्म हा विशाल आहे, तो उदार आहे आणि तो सामाजिक संस्था मानलेली आहे. जी स्वामी विवेकानंदांनी जी मांडणी केली की मानवतावादी मूल्यांची जी मांडणी संबंध जगभर केली आणि भारतीय धर्माची मांडणी करतात हिंदवी विचारांची मांडणी विवेकानंदांनी केलेली आहे. अगदी तोच धागा पंजाबरावांनी मांडलेला आहे. पंजाबराव असं म्हणतात की माणूस हे उत्क्रांतीचं फळ आहे आणि धर्म आणि निसर्गाचा समन्वय ही त्यांची भूमिका आहे. जी शाहू फुल्यांनी भूमिका मांडली की माणूस देवाचा जन्मदाता आहे, की देव माणसाचा जन्मदाता आहे, तर माणसानेच देवाची निर्मिती केली म्हणून देवाचा बाप माणूस आहे. ही जी क्रांतिकारक वैचारिक मांडणी पुढे नेण्याचं काम पंजाबराव देशमुखांनी केलेलं आहे. आजच्या स्थितीमध्ये विचार व्यक्त करताना प्रासंगिक किती महत्वाचे विचार आहेत. पंजाबराव पुढे असं म्हणतात की रूढीग्रस्त, पुरोहितग्रस्त पारलौकिक जोखडाखाली आमिष आणि स्वप्न दाखवत धर्माचा सत्तेसाठी राजकारणात भेसळ करीत सत्तेसाठी समाजाचं ध्रुवीकरण करणारी जी व्यवस्था आहे त्या विरोधामध्ये पंजाबरावांनी ही मांडणी केलेली आहे. आणि दुर्दैवानं आजची जी स्थिती आहे ही समाजाचं ध्रुवीकरण धर्माच्या नावाखाली जे चाललेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. एका समग्र समतावादी समाजाची निर्मिती पंजाबरावांनी जी पाहिली होती ती मात्र आज दुर्दैवानं आम्ही करू शकलो नाही. आणि फक्त प्रत्येक वाक्यागणिक आपण शाहू फुले आंबेडकर आणि पंजाबरावांचा महाराष्ट्रास आपण म्हणतो, पण त्या महाराष्ट्राची निर्मिती आपण आज करू शकलो काय हा अत्यंत आत्मचिंतनाचा मुद्दा आहे. पंजाबराव असं म्हणतात की तलवार विसरा, भूतकाळ विसरा आणि जातीभेद पुरा आणि सेवाभाव धरा.
ही किती महत्वाचा विचार आणि महत्वाचं विचारसूत्र पंजाबरावांनी आपल्या समोर मांडलं. अज्ञानाच्या अंधकारातली ही जी बुवाबाजी आहे याची चिकित्सा पंजाबरावांनी केली आणि पंजाबरावांच्या या धर्ममीमांसक या प्रबंधातली ही जी चिकित्सा आहे ही आधुनिक आणि पुरोगामी विचारांची आहे. ही धर्म चिकित्सा करताना आज आपण कोठे उभे आहो याचं चिंतन करण्याची खरं तर आज वेळ आलेली आहे. समतेचे जे विचारबीज आहे आज समाजामध्ये रुजलेले नाहीत दुर्दैवानं, आणि आम्ही प्रचंड जातीवादी आणि धर्म सनातन व्यवस्थेखाली दबून गेलेलो आहो, अशी आजची स्थिती आहे. पंजाबरावांनी ही भूमिका आपल्या समोर मांडली आणि त्या भूमिकेचा पूर्ण जीवनामध्ये त्याचं आचरण केलं. जेव्हा पंजाबराव भारतामध्ये परत आले 22 ते 26 दरम्यान त्यांनी हे सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि भारतामध्ये परत आल्यानंतर ते खऱ्या अर्थानं परत आल्यानंतर त्यांना देशातली ही स्थिती त्यांना एकंदरीत पाहिली. म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आणि एडिनबर्ग विद्यापीठामध्ये ऍडमिशन शिक्षण घेत असताना सुद्धा पंजाबरावांच्या जीवनाचं जे मिशन मी तुम्हाला सांगितलं की शेती आणि शेतकरी हा या देशाचा आत्मा, त्याच्यावर मला काम करायचं आहे. म्हणून त्यांनी शेतीच्या संदर्भातलं 14 कलमी कार्यक्रम तयार केला आणि आपल्या अमरावतीच्या मित्राला त्यांनी पाठवला. हे वयाच्या आत्मशेतीच्या संदर्भात त्या संबंधाच्या संदर्भात पुढे बोलताना तो मुद्दा घेतो. पंजाबराव हे करते सुद्धा होते. वास्पृश्यता निर्माणाच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम, अंबादेवी मंदिराच्या प्रवेशाच्या संदर्भातलं काम, हिंदू देवस्थानच्या बिलाच्या माध्यमातून केलेलं काम, ह्या 3 क्रांतिकारक घटना त्यांच्या कर्ते सुधारक असल्याची मांडणी करतात. जेव्हा पंजाबराव भारतामध्ये आले तेव्हा त्यांना डिफील झालेला एक मराठा समाजातला एक तरुण मुलगा जेव्हा आला तेव्हा त्याला कितीतरी मोठी स्थळं चालून आली होती लग्नाची, पण पंजाबरावांनी मात्र हे यातलं स्थळ स्वीकारलं नाही. म्हणजे सयाजीराव गायकवाड जे बडोद्याचे नरेश होते त्यांच्या पुतळीचा संबंध पंजाबरावांना चालून आला होता. पंजाबरावांनी जर ते स्थळ स्वीकारलं असतं तर आजच्या भाषेमध्ये पंजाबरावांना कोट्यावधी रुपयाचा पॅकेज मिळाला असता आणि अत्यंत सधन परिवारात सधन होऊन ते उत्तम जीवन जगू शकले असते. पण पंजाबरावांचं वैचारिक जे नातं होतं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जुळलं होतं, कारण ते समकालीन नेते होते. जो बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मांडली होती की या देशामध्ये जात नावाचा जो कॅन्सर आहे हा या समाजाला निर्माण उभं करू शकत नाही, म्हणून जातीला आपण बाजूला केलं पाहिजे आणि जाती निर्मूलन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मांडली की त्यासाठी आपल्याला रोटी बेटी व्यवहार चालू करावा लागेल. जोपर्यंत रोटी बेटी व्यवहार सुरू होत नाही तोपर्यंत जाती अंताचा लढा सुरू राहील. ही जी बाबासाहेबांची भूमिका होती ती भाऊसाहेबांना नक्कीच प्रेरित करत गेली आणि तिथूनच पंजाबरावांनी सवर्ण जातीच्या मुलीशी म्हणजे विमलाबाई वैद्यशी त्यांनी ठरवून, लव्ह मॅरेज नाही, ठरवून आंतरजातीय विवाह केला. आणि या आंतरजातीय विवाहाच्या मध्यस्थ जर कोण होतं, प्रबोधनकार ठाकरे होते. आणि अवघ्या 5 रुपयामध्ये माझ्या बंधूंनी भगिनींनी त्यांनी लग्न मुंबई मुक्कामी अवघ्या 5 रुपयामध्ये केलं. आणि ते लग्न केल्यानंतर पंजाबरावांनी रिसेप्शन दिलं अमरावतीला. तो साधारणतः 27-28चा काळ असेल, 1927-28चा. त्या स्पृश्य भेदभाव निर्मूलन ही चळवळी खूप पुढे आल्या होत्या. त्याचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे पुरोगामी विचारांची मंडळी करत होती. आणि पंजाबरावांनी हे रिसेप्शन देताना सगळ्या धनिकांना, श्रमिकांना, शेतकऱ्यांना बोलावलं आणि स्वयंपाक करण्यासाठी मात्र मेहतर आणि महार समाजाच्या लोकांना बोलावलं आणि ते न सांगताना जीव घातलं आणि सहभोजनाचा पहिला आरंभ पंजाबरावांनी अमरावती शहरामध्ये केला. म्हणून त्या अर्थानं अमरावती ही ऐतिहासिक पुरोगामी विचाराची नगरी मानली जाते. पंजाबरावांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः पाचारण केलं आणि अंबादेवी जे अमरावतीचं ग्रामदैवत मानल्या जातं त्या अंबादेवीच्या मंदिर सत्याग्रहाचा, प्रवेश सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला आणि 27-28च्या दरम्यान पंजाबरावांनी या सत्याग्रह समितीचं अध्यक्षपद बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आणि तो अंबादेवी मंदिर प्रवेशाचा संपूर्ण देशभर, विशेषतः काळाराम मंदिराची जी नाशिकची जी तो म्हणजे अमरावती शहर होतं. पंजाबराव 1932 साली
एक बिल मांडलं, त्या बिलाचं नाव आहे हिंदू देवस्थान संपत्ती विधेयक. या बिलाची मांडणी करताना पंजाबरावांनी एक महत्वाची भूमिका मांडली. ते असं म्हणतात की या देशातल्या सर्व धर्मातल्या, सर्व जातीतल्या, प्रार्थना स्थळातल्या, मंदिरातला जो दानपेटीतला पैसा तो गोरगरिबाच्या, शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे, ही त्याची संहिता त्या विधेयकाची होती. पंजाबराव असं म्हणाले की हा जो डेड मनी आहे, हा मृत पैसा आहे. हा पैसा आपण लोकशिक्षणासाठी वापरला पाहिजे, लोकांच्या आरोग्यासाठी त्याचा विनियोग केला पाहिजे, कुपोषण, रोगराईवर काम केलं पाहिजे. स्त्री वर्ग आणि बालवर्ग आणि विशेषतः या देशाचं निर्माण करणाऱ्या तरुण पिढीसाठी आपण हा खर्च केला पाहिजे. ही भूमिका पंजाबरावांची हिंदू देवस्थान संपत्ती विधेयकाच्या पाठीमागे होती. हे बिल जेव्हा त्यांनी मांडलं, ज्या बहुजन वर्गाच्या हितासाठी मांडलं, त्यांना या बिलाचा अर्थ कळला नाही आणि काही प्रतिगामी लोकांनी मात्र पंजाबरावांच्या या हिंदू देवस्थान संपत्ती विधेयकाला मात्र प्रचंड विरोध केला आणि हे बिल हाणून पाडलं. मित्र हो, आजही कुपोषण सुरू आहे. आजही स्त्री आणि बालवर्गाच्या अडचणी आहेत, कुपोषित माता आहेत, लोकशिक्षणाचा अभाव आहे, लोकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण आजही पुरेपूर वैद्यकीय सुविधा आपण देऊ शकलो नाही. पंजाबरावांचं 90 वर्ष म्हणजे साधारणतः 32 मधलं हे जे असेंब्लीतलं बिल जर कदाचित आम्ही मंजूर केलं असतं आणि या देशातल्या विविध धर्मस्थळातल्या पेटीतला पैसा हा जर या लोकशिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि कुपोषणावर वापरला असता तर आज भारत एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकला असता आणि आजची जी सामाजिक जी स्थिती आहे याच्यापेक्षाही सुधारणा त्याच्यामध्ये झाल्या असत्या. दुर्दैवाने ती होऊ शकलेली नाहीये. भाऊसाहेबांच्या या विचारांमध्ये एक दृष्टी तर होतीच, पण दृष्टिकोन सुद्धा होते. दुर्दैवाने ते आम्ही स्वीकारले नाही. म्हणजे आजही बघा, केरळच्या पद्मनाभन मंदिरातला 6 लाख कोटी रुपये एका पेटीमध्ये दडलेले, हा डेड मनी आहे. आणि दुसरीकडे कुपोषण आहे, आरोग्याच्या सुविधा नाही. आजही आजादी का अमृत महोत्सव मनाते हुए, संविधान का अमृत महोत्सव मनाते हुए भी इस देश में चुनाव फक्त आणि फक्त या देशामध्ये मूलभूत सुविधांचंच राजकारण करीत होत असतात. दुर्दैवानं आजही आम्ही ते परिपूर्ण करू शकलो नाही. पंजाबरावांनी अमरावती शहरामध्ये 2500 जातीची विविध मुलांचं वसतिगृह स्थापन केलं. त्याचं नाव श्रद्धानंद अनाथालय म्हणून त्याला नाव दिलं. या श्रद्धानंद हॉस्टेलमध्ये मराठवाड्यातले अगदी आत्ताच अलीकडच्या काळामध्ये 2-4 दिवसाआधी मला वाटतं नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालं. ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वर्ध्याला जे झालं त्याचे अध्यक्ष होते, विचारवंत होते. ते सुद्धा श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ज्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापक आहे त्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहे. आणि चपळगावकर सुद्धा या हॉस्टेलमध्ये मुक्कामी होते आणि त्यांनी तिथूनच शिक्षण घेतलं. म्हणजे हजारो मुलांच्या, मराठवाड्यातले हजारो मुलं विविध जाती धर्माचे श्रद्धानंद वसतिगृहामध्ये राहिले. पंजाबरावांनी अस्पृश्यता निवारणाचं विधेयक मांडलं, रोग प्रतिबंधक विधेयक मांडलं, व्हिलेज पंचायत विधेयक मांडलं. पंजाबरावांचं स्वप्न होतं की जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण व्हावी, सगळा समाज शिक्षित व्हावा आणि मागास आणि वंचितांचे प्रश्न सुटावे. ही पंजाबरावांची अत्यंत सामाजिक सुधारण्याच्या संदर्भातली महत्वाची भूमिका होती. मला वाटतं या अर्थानं पंजाबराव हे समग्र क्रांतीचे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते असं आपण मानलं पाहिजे. आणि ती शाहू फुले आंबेडकरांच्या वैचारिक विचारांचे ते वारसदार आहेत. ही भूमिका महाराष्ट्रभर मांडण्याचं काम आम्ही संस्थेच्या वतीनं करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. पंजाबरावांचा या विचारांचं मंथन करताना त्यांच्या सामाजिक क्रांतीबद्दल, त्यांच्या धर्मक्रांतीबद्दल आपण बोललो. म्हणून पंजाबराव हे डिफिल वेदांचा अभ्यास करणारे आणि त्यातून मानवतावादी सूत्रांची मांडणी करणारे पंजाबरावांची मांडणी आम्ही केलेली आहे. त्या अर्थानं पंजाबराव हे धार्मिक सुधारणेच्या संदर्भामध्ये विचार मांडणारे अत्यंत महत्वाचे धर्ममीमांसक आहेत असं मी मानतो. आणि म्हणून या देशातल्या कुठल्याही शंकराचार्यांच्या सोबतीला धर्माच्या संदर्भामध्ये मत मांडण्याचा अधिकार पंजाबरावला आहे. या अर्थाने मी पंजाबरावांची भूमिका या आपल्यासमोर मांडतो. पंजाबरावांनी धर्मक्रांती केली, समाजक्रांती केली आणि शैक्षणिक क्रांती केली. आणि पंजाबरावांची चौथी महत्वाची भूमिका, त्यांनी कृषी क्रांती केली. ज्या शेतकऱ्यांना पंजाबरावांनी मानव जातीचा पोशिंदा म्हटलं, लोकशाहीचा मतदाता म्हटलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट पंजाबरावांनी शेतकऱ्यांना धननिर्माता म्हटलं, धान्य निर्माता नाही म्हटलं.
त्या अर्थानं पंजाबरावांनी म्हटलं की कृषी क्रांती म्हणजे काय, की आर्थिक संपन्नता आणि सामाजिक समता म्हणजे यांचं नवप्रबोधन म्हणजे कृषी क्रांती. गव्हातून तत्वज्ञान, कापसातून क्रांती आणि कापसातून क्रांती, फळातून चारित्र्य आणि समृद्धीतून सभ्यता, ही पंजाबरावांची कृषी क्रांती होती. पंजाबराव असं म्हणतात की पृथ्वीवरील मानवी संस्कृती व सभ्यतेचा विकास हा ऋषीतून झाला आहे. हा ऋषी म्हणजे विचार करणारा माणूस, म्हणजे ज्ञानी माणूस. हा ऋषी सुद्धा पंजाबराव म्हणतात कृषीच्या पोटी जन्माला आला. हा पंजाबरावांच्या कृषक क्रांतीचा अतिशय महत्वाचा सिद्धांत होता. त्यांनी कुणब्यांना कृषी उत्पादक म्हटलं आहे. ग्रामीण पुनर्निर्माणाचा विशाल ध्येयवाद पंजाबरावांनी कृषक क्रांतीतून मांडला. आणि म्हणून कृषी संस्कृती जन्माला जी आली आहे ती या समान वाटप वितरण करणारी ती संस्कृती आहे. म्हणून पंजाबरावांनी आपल्या एडिनबरो विद्यापीठामध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना वयाच्या 20च्या आत आपल्या मित्राला, भारतातल्या अमरावती मधल्या मित्राला 14 कलमी कृषकांचा कार्यक्रम पंजाबरावांनी मांडला. ते म्हणाले की पंजाबराव म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, सरकारी नोकरीमध्ये 80% जागा मिळायला पाहिजे, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी बँक, देवस्थान बिलाच्या माध्यमातून शिक्षण, पेयजल आणि आरोग्यावर काम झालं पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची संकल्पना, शेतकरी प्रशिक्षण, संशोधन, शिक्षणातून समृद्धी आणि बालक, गर्भवती आणि शेतमजुराचं कुपोषण थांबवणं, ही पंजाबरावांची 14 कलमी कृषक नीती होती. आणि पंजाबरावांनी या देशामध्ये पहिल्यांदा पंजाबराव म्हणाले की शेतकऱ्यांच्या मालाला आपण हमीभाव दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासोबतच पंजाबराव म्हणाले शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. ही पंजाबरावांची अत्यंत क्रांतिकारक भूमिका 14 कलमी कृषी कार्यक्रमामध्ये होती. पंजाबरावांच्या 80-85 वर्षापूर्वीची ही जी 14 कलमी कृषकांचा कार्यक्रम आज जर आम्ही स्वीकारला असता तर आज विशेषतः महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, दुर्दैवाने हजारो लाखो आत्महत्या झाल्या. प्रधानमंत्री तत्कालीन मनमोहन सिंग आले होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये, जो दुर्दैवी शेतकऱ्यांचा सर्वात आत्महत्याग्रस्त जिल्हा मानला जातो, विदर्भ मानला जातो. पी साईनाथ नावाचा पत्रकार म्हणतो विदर्भाची भूमी ही शेतकऱ्यांची दफनभूमी आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या प्रासंगिकतेचा जर आपण विचार केला तर पंजाबरावांच्या कृषी क्रांतीचा हा 14 कलमी कार्यक्रम जर आज आम्ही स्वीकारला असता तर आज मराठवाड्यात आणि विदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या कदाचित थांबल्या असत्या आणि एक चांगलं सुधारणावादी जीवन शेतकऱ्यांना मिळालं असतं. ते आम्ही स्वीकारलं नाही. मी दावा करून सांगतो भारत सरकार, महाराष्ट्र शासनाने कोणतेही कृषी आयोग, कोणत्याही प्रकारच्या आयोगांची आता गठन करू नये. त्यावर एकच काम करावं, भाऊसाहेबांचा 14 कलमी कृषकांचा जो प्रगतीचा, त्यांच्या विकासाचा कार्यक्रम फक्त राबवावा. मला वाटतं शेतीच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात सर्वात महत्वाचा सुधारण्याचा हा कार्यक्रम होऊ शकतो. हे मला अत्यंत या ठिकाणी महत्वाचं विधान करायचं आहे. म्हणून पंजाबरावांच्या या कर्ज लवाद बिलाच्या, त्यांनी कर्ज लवादातील बिलाची मांडणी पंजाबरावांनी केली की घटना समितीमध्ये शेतीच्या अर्थशास्त्रावर चर्चा घडून आणणारे पहिले पंजाबराव होते. म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालय स्थापन जे झालं या देशामध्ये, जे मिळालं ते केवळ पंजाबरावमुळे मिळालं. आणि दुर्दैवानं पंजाबरावांना भारतरत्न हा पुरस्कार तर मिळालाच नाही, पद्मभूषण आणि पद्म पुरस्काराची सुद्धा आजही घोषणा होऊ शकलेली नाही. एखाद्या महापुरुषानं शेतीच्या संदर्भात, धर्माच्या संदर्भात, सामाजिक क्रांतीच्या संदर्भात एवढं काम केल्यानंतरही त्याचा विचार होऊ नये, याला काय म्हणावं? हा कृतज्ञपणा आहे आमचा. म्हणून या अक्षम्य विषयाकडे पंजाबरावांनी लक्ष घातलं. भारतात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 73% जमीन हे जमीनदाराकडे होते. आणि अशा या पार्श्वभूमीवर पंजाबरावांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लँड बँक, शेती पुनर्वितरण कायदा तयार करण्याच्या संबंधाची पहिली भूमिका पंजाबरावांनी घेतली. आणि पंडित नेहरूंना यासाठी त्यांना पुढाकार घ्यायला सांगितलं. आणि या शेती पुनर्वितरण कायद्याच्या अंतर्गत तत्कालीन काळामध्ये 2 कोटी लोकांना शेतीचे पट्टे मिळाले काम करण्याकरता. हे पंजाबरावांचं श्रेय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
13व्या दिवशी या देशामध्ये अणु ऊर्जा आयोग स्थापन करण्याची भूमिका पंजाबरावांनी घेतली आणि पंडितजींना ते सांगितलं. त्याचं प्रत्यंतर म्हणजे 1.25 वर्षाच्या आत या देशामध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली अणु ऊर्जा आयोग स्थापन झाला. या अणु ऊर्जा आयोगाच्या स्थापनेमुळे आपल्या देशामध्ये वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन, ते टिकवणं, ही सगळी नॅनो टेक्नॉलॉजी देण्याचं काम अणु ऊर्जा आयोगाच्या माध्यमातून झालं. मला वाटतं कृषी भूषण पंजाबराव देशमुखांची ही नीती होती, हे त्यांचं विचारसूत्र होतं. कृषी संशोधनाच्या संदर्भामध्ये, तंत्रज्ञानाच्या संबंधामध्ये औद्योगिक कृषी यांत्रिकीकरण व्हावं, ही सगळी भूमिका पंजाबरावांनी आपल्या समोर मांडलेली आहे. म्हणजे कृषी मालाची गुणवत्ता निर्माण व्हावी, दीर्घ मुदतीची कर्ज शेतकऱ्यांना कमी व्याजावर द्यावी, ही योजना पंजाबरावांनी तत्कालीन काळामध्ये राबवण्याच्या संबंधी पुढाकार घेतला. शेतीच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी मुष्टी फंड योजना काढली की मुठभर धान्य तुम्ही द्या शेतकऱ्यांच्या विकासाकरता, आणि त्यातून शेतकऱ्यांच्या विकासाची भूमिका आपल्या समोर मांडली. त्यांनी सहकारी अधिकोष निर्माण केला आणि त्यातून आज जी नाबार्ड नावाची संस्था आहे की जी संदर्भामध्ये कृषी उद्योगासाठी, तंत्रज्ञानासाठी जे पतपुरवठा करते, त्याची निर्मिती, त्याची संहिता ही पंजाबरावांनी मांडलेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. पंजाबरावांच्या कृषक क्रांतीचा अधिक आपण विचार जर पुढे नेला तर संकरित बियाणं, हायब्रिड बियाणाचं लॉन्चिंग करण्याचं काम पंजाबरावांनी केलं. म्हणजे पंजाबरावांनी जे जवळपास राष्ट्रीय स्तरावरचं जागतिक जे कृषी प्रदर्शन घेतलं, ज्या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये साधारणतः तत्कालीन काळामध्ये 11 डिसेंबर ते 1959 ते 11 मार्च 1960 92 दिवस जागतिक कृषी प्रदर्शन पंजाबरावांनी घेतलं. आणि या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये तत्कालीन काळामध्ये 2 कोटी लोकांनी भेटी दिल्या आणि 12 राष्ट्रांनी, राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष त्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले. आणि या देशामध्ये पहिल्यांदा कृषी औद्योगिक क्रांती आणि कृषक क्रांती होण्यासाठी पुढे नेण्यासाठी मार्ग मोकळे झाले. कृषक याचा उद्देश काय होता पंजाबरावांचा या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा, की कृषक कल्याण निधी उभा करणं, उपासमारीतून देशाची मुक्तता करणं, हे त्याचं ब्रीद होतं. आणि त्यावेळी रशियाचे अध्यक्ष क्रुश्चेव, अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर, लेडी माउंटबॅटन यांनी भेटी दिल्या. आणि या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पंजाबरावांनी जपानी भात शेती लॉन्च केली. मत्स्यबीज पंजाबरावांनी नॉर्वे आणि स्वीडनवरून आणलं. फुलगोबीचं वाण पंजाबरावांनी आणलं. गव्हाचं वाण मेक्सिकोचे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी 16 वर्ष अभ्यास करून संकर ब्रेबर 14 नावाची जात लॉन्च केली. 1972च्या आधी आपल्या भारतामध्ये प्रचंड अन्नधान्याचा दुष्काळ होता आणि त्याच्यामुळे मला वाटतं 72च्या दुष्काळामध्ये लाल रंगाचा मिलो नावाचा गहू अमेरिकेच्या लोकांनी आपल्या भारतामध्ये आणला. तो आम्हाला खावा लागला होता. जी डुकरं सुद्धा तिकडची लोक खात नव्हती, तो गहू तो आम्हाला खावा लागला. पंजाबरावांनी हा पुढाकार घेतला आणि हायब्रिड बियाणं लॉन्च केलं. आणि हे गव्हाचं वाण जे संकर ब्रेबर 14 नावाची जात आहे, 1966 मध्ये भारतामध्ये 1600 टन बियाणं लॉन्च केलं. आणि परिणामतः आज पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश हा फक्त देशाला गहू पुरवत नाही तर संपूर्ण जगाला गहू पुरवतो. बंधू आणि भगिनींनो, पंजाबरावांच्या नीतीचे, विचाराचे आपण सगळे लाभार्थी आहोत. मी तर असं म्हणतो पुढे जाऊन की ज्याच्या पोटामध्ये भूक आहे आणि तो अन्न खातो तो पंजाबरावांचा लाभार्थी आहे. कारण आज देशाला सुजलाम सफलाम समृद्ध अन्नधान्याच्या बाबतीमध्ये करण्याच्या संबंधी जी नीती, जे विचार, जे सूत्र आणि जी उपक्रमशीलता मांडली ती म्हणजे पंजाबरावांनी मांडली. म्हणून पंजाबराव देशाचे पहिले कृषी मंत्री, त्यांनी जे केलेलं काम आहे हे अद्वितीय कार्य आहे. पंजाबरावांनी शेतीच्या संदर्भामध्ये जे उद्योगधंदे, जोडधंदे जोडण्याचं महत्वाचं क्रांतिकारक पाऊल टाकलं. गाई आणि म्हशीला, कोंबडीला, बकरीला त्यांनी कामधेनू म्हटलं. आणि कुक्कुट पालन, मधाचं उत्पादन, ताळगुळ संघ, हे निंबोळ्यापासून तेल, खाद्य, साबण, हे सर्व प्रक्रिया उद्योग जे आजही मला ते नवे विचार वाटतात, हे सगळे प्रक्रिया उद्योग पंजाबरावांनी उभे केले. आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था कृषकाच्या संबंधामध्ये, शेतीच्या संदर्भात काम करणाऱ्या पंजाबरावांनी उभ्या केल्या आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे पंजाबराव केवळ जागतिक देशाच्या पातळीवर त्यांनी काम केलं नाही, जागतिक पातळीवर शेतीच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी भारत कृषक समाज स्थापन केला. त्या भारत कृषक समाजाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचं ऐतिहासिक काम केलं.
भारत कृषी यंत्र संघटना उभी केली, दिल्लीला 300 एकरचं कृषी महाविद्यालय स्थापन केलं आणि ते कृषी महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापनाकडे सुपूर्द करून ते महाराष्ट्रामध्ये परत आले. ही त्यांची समर्पणशीलता होती. पंजाबरावांनी अखिल भारतीय ताळगुळ महासंघ काढला, मधुपालन संघटना उभारली, आफ्रो आशियन ग्रामीण पुनर्रचना स्थापन केली, आंतरराष्ट्रीय धान्य मंडळ स्थापन केलं आणि हे सगळं ग्रामीण अर्थव्यवस्था आणि प्लस शेतकरी आणि कृषी विज्ञान आणि ग्रामीण यंत्र विज्ञान अशी संकल्पना पंजाबरावांची या कृषी क्रांतीच्या पाठीमागे होती. हे आपण बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पंजाबरावांनी कृषी समस्त उद्योगाची जननी आहे आणि त्याचा औद्योगिकरणाचा तो मूळ आधार आहे. पंजाबरावांनी म्हटलं कृषी विकास जर अपूर्ण राहिला, पंजाबराव असं म्हणतात, तर समाजाची संरचना ही विकृत होते आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचं यशस्वी संचालन जर करायचं असेल तर कृषीचा आणि कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. हे पंजाबरावांचे अत्यंत महत्वाचे कृषी संदर्भातले विचार आहे. पंजाबराव पुढे असं म्हणतात, जर आपण कृषी विषयाकडे, शेती आणि शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर हा देश सुपर पॉवर होऊ शकणार नाही. ही पंजाबरावांची वैचारिक मांडणी आहे. दुर्दैवानं आज आम्ही सुपर पॉवरच्या गोष्टी करतो, पण शेती आणि शेतकरी हे रसातळाला जात आहे. त्या संदर्भातली कुठली धोरणं आजही आम्ही प्रभावीपणे आखू शकलेलो नाही. कृषीचं आधुनिकीकरण हे होणं गरजेचं आहे. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये सुदृढता आणणं हे महत्वाचं आहे. म्हणजे देशाचा जो बजेट आत्ता मांडला देशाच्या अर्थमंत्र्यांनी, त्या अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या सुधारणेवरती आणि शेतीला दुरुस्त करण्यासाठी असं कुठलंही पॅकेज आज आपल्याला पाहायला मिळत नाही. या देशातल्या पंचवार्षिक योजना पंजाबराव म्हणतात ग्राम पातळीला आणि शेतीला आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आपण तयार केल्या पाहिजेत. आणि आजची जी भयावह स्थिती आहे हमीभावाच्या संदर्भातली, आत्महत्येच्या संदर्भातली, ती अत्यंत भयावह आहे. पंजाबरावांच्या या शेतीच्या संदर्भातला आणि त्यांनी केलेल्या सुधारणेच्या संदर्भातला, त्यांनी केलेल्या हरित क्रांतीच्या संदर्भातला सगळ्या जगातल्या लोकांनी त्यांचा आदर केलेला आहे. पंजाब मधले आणि हरियाणामधले लोक तर पंजाबरावांना पंजाब का पुत्र असं म्हणतात. इतकी महत्वाची भूमिका, इतकी महत्वाचं गौरव पंजाबरावांचा पंजाबच्या लोकांनी केलेला आहे. म्हणजे एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीचा केंद्रीय मंत्री असताना तो आमचा पुत्र आहे असं म्हणणं मला वाटतं एखाद्याच व्यक्तीच्या नशिबात येतं. ते पंजाबरावांच्या एकंदरीत चरित्राच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पंजाबरावांच्या जीवनामध्ये ते आलेलं आहे. म्हणून पंजाबरावांना त्यांच्या शेतीच्या संदर्भात केलेल्या कामाच्या बद्दल अमेरिकेच्या राष्ट्रीय कृषी संघटनेनं त्यांना गौरव केला, त्यांना आजीव सदस्यत्व दिलं, त्यांना डेन्व्हर फ्लोरिडा पितळी फलकावर नाव त्यांचं यावर कोरलं गेलं आणि मिल्स फॉर मिलेनियम या कार्यक्रमाचे ते संयोजक राहिले. ग्रेट ब्रिटनमध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडनने त्यांना सदस्यत्व बहाल केलं. म्हणजे या रॉयल सोसायटीचं लंडनचं सदस्यत्व जगदीशचंद्र बोस आणि सी.व्ही. रमण नंतर जर कुणाला मिळालं असेल तर ते पंजाबरावांना मिळालं. म्हणजे धर्म आणि संस्कृती एकदम जन्माला येत नाही आणि शेती आणि शेतकरी हे त्यांनी पंजाबरावांचा जीवन धर्म होता. म्हणजे कृषी नवनिर्माणाच्या समाजाच्या स्वतःचा पाया घालण्याचं काम पंजाबरावांनी केलेलं आहे. कृषक समाजाची स्थापना, या पाठीमागे एक मोठी सामाजिक चळवळ निर्माण करणं ही पंजाबरावांची भूमिका होती. ऋग्वेदातला एक मंत्र आहे, कृषिमितः कृषस्वाहा. हा मंत्र भारत कृषक समाजाचं शीर्षक होतं, टायटल होतं. म्हणून पंजाबरावांच्या या कार्याबद्दल पंडित नेहरूंनी त्यांना अत्यंत महत्वाचा गौरव केला. भारत कृषक समाजाच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना जेव्हा पंडितजी उभे राहिले तेव्हा त्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आयसेनहॉवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, राजेंद्र बाबू होते. तेव्हा पंडित नेहरू असं म्हणाले की एक राष्ट्राध्यक्ष राजेंद्र बाबू आहेत, दुसरे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे आहेत आणि तिसरे भारत कृषक समाजाचे राष्ट्राध्यक्ष पंजाबराव देशमुख आहेत. म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या या कॅपॅसिटीमध्ये पंजाबरावांच्या कृषी कार्याचा गौरव पंडित नेहरूंनी केलेला आहे. म्हणून त्यांनी कृषकांचे पंचप्राण त्यांना असं म्हटलेलं आहे. पंजाबरावांच्या कृषी क्रांती म्हणजे पंजाबरावांची समग्र समाज क्रांती, पंजाबरावांची धर्म क्रांती, पंजाबरावांची शैक्षणिक क्रांती, पंजाबरावांची कृषी क्रांती आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे माझ्या व्याख्यानातला, पंजाबरावांचं घटनाविषयक अत्यंत महत्वाचं कार्य जे आपल्या समोर मला मांडताना अतिशय आनंद होतो.
बंधू आणि भगिनींनो, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिली आणि या जगातली अशी सर्वोच्च घटना आहे की जी घटना कुणाच्या पायी त्यांनी अर्पण केलेली नाहीये, लोकांनी लोकांना ती अर्पण केलेली आहे आणि लोकांमधून निर्माण झालेलं हे भारताचं संविधान आहे. म्हणून बाबासाहेबांचं जे एकंदरीत घटनाविषयक जे कार्य आहे त्या कार्याचा जगातल्या सगळ्या राष्ट्रातल्या लोकांनी गौरव केलेला आहे आणि त्यांनी जे घटना समितीतलं त्यांचं जे ऐतिहासिक कार्य आहे, विवादित कार्य आहे. पण प्राध्यापक डॉक्टर हरी नरके जे पुरोगामी आणि आधुनिक विचाराचे प्रवर्तक आणि अभ्यासक मानले जातात, ते असं म्हणतात की बाबासाहेबांचं घटनाविषयक आणि संविधान निर्मितीतलं श्रेय अद्वितीय श्रेय आहे, ते वादातीत आहे. पण बाबासाहेबांनंतर या घटना समितीमध्ये सर्वाधिक काम करणारे व्यक्ती जर कोण असतील, जर ते नाव माझ्या समोर जर कोणतं येत असेल तर ते म्हणजे पंजाबराव देशमुखांचं आहे. म्हणजे पंजाबराव ही या अर्थानं घटनाविषयक त्यांचं अत्यंत महत्वाचं कार्य असं मला वाटतं. भारताच्या संविधान सभेमध्ये 308 लोक होते, त्यातले बहुतेक 150हून अधिक लोक संस्थानिक होते, काही कॉर्पोरेट क्षेत्रातले होते आणि त्यानंतर उरलेले जे लोक होते ते म्हणजे राजेंद्र बाबू, बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू, पंजाबराव देशमुख या 8-10 लोकांनाच भारताच्या लोकशाहीच्या संविधानाच्या संबंधी आणि या देशातल्या लोकशाही मूल्यांच्या बद्दलचं अत्यंत महत्वाचे असतं. इतर संस्थानिकांचं आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांचं काय कॉन्ट्रीब्युशन असणाऱ्या घटना समितीमध्ये ते नावालाच होते. मग द चीफ ऑफ कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटी, द चीफ ऑफ आयकॉन इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहे. पण या बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे. बाबासाहेबांच्या या बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि म्हणून या घटना समितीची जी एकंदरीत जी प्रक्रिया आहे, भारत सरकारने राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया, इतिवृत्त 12 खंड त्याचे काढलेले आहेत इंग्रजी आणि हिंदीमध्ये आणि भारतीय संविधान सभाकार वृत्तांत आणि किंवा इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 12 खंडामध्ये बाबासाहेबांच्या सोबत 500 जे डिबेट संविधान सभेमध्ये झाल्या त्या 350 डिबेट्स मध्ये विधेयकावर चर्चा करणारे महत्वाचे व्यक्ती जर कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून पंजाबराव देशमुख आहे आणि पंजाबराव देशमुखांच्या या बाबतीमध्ये श्रीपाल सबनीस यांनी वैदिक धर्ममीमांसा नावाच्या एका लेखामध्ये पेज क्रमांक 43 वर असं म्हटलं आहे की मसुदा समितीचं अध्यक्षपद कुणाला करावं हा जेव्हा विचार पुढे आला तेव्हा पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे केलं होतं. पण मात्र काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बहुतेक सदस्यांनी त्याला विरोध केला होता. पण मात्र बाबासाहेबांना मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात यावं याचा पाठपुरावा करणारे एकमेव सदस्य जर कोण होते तर ते म्हणजे पंजाबराव देशमुख होते, असं पंडित नेहरूंनी आपल्या डायरीमध्ये मांडलं आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीसनी हा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. तो मला मांडणं महत्वाचं वाटतं. या 350 डिबेट्स मध्ये अत्यंत महत्वाच्या डिबेटची चर्चा जर आपण केली तर मला तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या सोबतीला पंजाबरावांचं किती महत्वाचं योगदान या घटना समितीमध्ये आहे. म्हणजे त्यातले काही महत्वाच्या विधेयकाची आपण जर चर्चा केली, भारताचा नागरिक कलम 5 कोणाला करावं या संबंधित चर्चा पुढे आली. काही लोक म्हणाले की जो या देशामध्ये जन्माला आला त्याला आपण भारतीय नागरिक करावं. पण तेव्हा पंजाबराव असं म्हणाले की जन्माला आलं म्हणून भारतीय तो त्याला बहाल करू नये, निदान 5 वर्ष तो भारतामध्ये राहायला पाहिजे तर त्याला आपण भारतीयत्व सदस्य त्यांना देण्यात यावं हा विषय पुढे आला. मसुद्यातल्या राष्ट्रपतीच्या तरतुदी कलम 87 अंतर्गत जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं तेव्हा राष्ट्रपतीनं कसं भाषण करावं या संबंधीची चर्चा पंजाबरावांनी घडवून आणली. कार्यपालिका आणि न्यायपालिका अलग करणं आणि न्यायपालिकेला स्वतंत्र अधिष्ठान देणं कलम 50 अंतर्गत हे विधेयक जेव्हा संविधान सभेपुढे आलं तेव्हा पंजाबरावांनी चर्चेमध्ये सहभाग नोंदवला. हे सगळे त्यांचे स्पीचेस पंजाबरावांचे उपलब्ध आहेत वेबसाईटवर, गुगलवर जेव्हा आपण जर गेलो तर या सगळे संदर्भ तुम्हाला वाचायला मिळतील. भारतातल्या संविधानाचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याचं हमी देणारे हे कलम आहे. जगातल्या कोणत्याही संविधानामध्ये ते आढळत नाही. न्यायाधीशाच्या नियुक्तीमध्ये कार्यपालिकेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप नसावा अशा प्रकारचं विचार मंथन
पंजाबरावांनी या विधेयकावर चर्चा करताना केलं. राज्यपालांचे अधिकार काय असावेत, त्याची कार्य काय असावीत, हे कलम 131 अंतर्गत जेव्हा चर्चा पुढे आली तेव्हा पंजाबरावांनी त्याच्यामध्ये चर्चा घडवून आणली. पंजाबरावांनी असं म्हटलं की राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतींनी करण्याच्या संदर्भामध्ये त्याचं कार्य कसं असावं याची काही चर्चा त्यांनी घडवून आणली. त्याचं काम जर समाधानकारक नसेल तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट त्याला राज्यपालाला परत बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असावा. त्याचप्रमाणे संसद सदस्यांचे विशेषाधिकार कलम 25 आणि 86, आजचं एकत्रित सुधारणा कलम 105 आणि 194, त्याचे काय विशेषाधिकार असावे, ते संदिग्ध नसावे, त्याची वेतन निश्चिती काय असावी या संबंधीची चर्चा पंजाबरावांनी घटना समितीसमोर घडवून आणली. पंजाबरावांनी घटना समितीची भाषा संदिग्ध नसावी हा महत्वाचा मुद्दा मांडला. म्हणजे पंजाबराव एका अर्थानं भाषेचे तज्ज्ञ म्हणून मानले जातात. म्हणजे वैदिक धर्माची मीमांसा करताना पंजाबरावांनी अगदी सहज आणि सुलभ भाषा धर्ममीमांसा करताना केलेली आहे. पंजाबराव असं म्हणाले की घटनेची भाषा संदिग्ध नसावी, दीर्घ वाक्य नसावी, किंतु, परंतु, तथापि, यद्यपि हे शब्द संदिग्धता निर्माण करणारे आहे. एक वाक्य ते 69 शब्दाचं होतं, एक 86 शब्दाचं होतं, एक 82 शब्दाचं होतं. पंजाबरावांनी संविधानातल्या या दीर्घ वाक्यांचा विरोध केला. ते म्हणाले की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी स्पष्ट भूमिका, क्लिअर कट भूमिका असावी, त्यातून संदिग्धता निर्माण होऊ नये ही पंजाबरावांची भूमिका आहे. आणि त्यामुळेच पंजाबरावांच्या या भूमिकेमुळे भारताची जी राज्यघटना आहे, संविधानात, ती भाषेचं सुलभीकरण करण्यावर अधिक भर देण्यात आला. राष्ट्रध्वज कोणता असावा, हिंदी राष्ट्रभाषा असावी का, या संबंधीच्या विधेयकावरती सुद्धा पंजाबरावांचं अत्यंत महत्वाचं चिंतन मानलं जातं. शेतकरी हितरक्षणाचं जे महत्वाचं विधेयक आहे या संदर्भातली महत्वाची भूमिका पंजाबरावांनी घटना समितीमध्ये मांडली. शेतीच्या अर्थशास्त्रावर चर्चा घडवून आणली. पंजाबराव असं म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा जीवनशैलीचा शेती आहे, त्याचा हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि या देशातला शेतकरी हा या देशाचा खरा स्वामी असं पंजाबरावांनी म्हणालं. म्हणून ठोस उपाययोजना करण्यासंबंधी हरित क्रांतीचं त्रिसूत्र त्यांनी भारताच्या अर्थशास्त्रावर, शेतीच्या अर्थशास्त्रावर घटना समितीसमोर मांडलं. ते म्हणाले की हरित क्रांती, संकरित बियाणं, रासायनिक खतं आणि कीटकनाशक ही हरित क्रांतीची त्रिसूत्री मानली पाहिजे असं पंजाबरावांचं म्हणणं होतं. आणि म्हणून शेतीच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काही ठराविक भूमिका संविधानामध्ये असावी या संबंधीची चर्चा पंजाबरावांनी घडवून आणली. विश्वस्त संस्थानाच्या संपत्ती विधेयकावरची चर्चा जेव्हा घटना समिती समोर किंवा संविधान सभेमध्ये आणलं तेव्हा पंजाबरावांनी यावरती सुद्धा आपले ठोस विचार मांडले. पंजाबराव असं म्हणतात की विश्वस्त ही जी संकल्पना जी गांधींनी मांडली होती त्याचा पुनरुच्चार करत एखाद्या सार्वजनिक मालमत्तेचं प्रशासन करणं म्हणजे आपण त्याचे विश्वस्त आहोत, त्याचे आपण मालक नाही. आज दुर्दैवाने बंधू आणि भगिनींनो, आज सगळ्या सार्वजनिक संस्थांचे जे अध्यक्ष आहेत, त्याचे जे विश्वस्त आहेत, हे स्वतःला त्या सार्वजनिक संस्थेचे मालक समजायला लागलेले आहेत. आणि तिथूनच सर्वसामान्य माणसाचं आर्थिक शोषण, मानसिक शोषण, धार्मिक शोषण व्हायला लागलं. पंजाबरावांनी विश्वस्त संस्थांच्या संपत्तीचा विनियोग कसा करावा, श्रीमंतांनी संस्थांचं विश्वस्त म्हणून कसं काम करावं या संबंधीची भूमिका सुद्धा आपल्या समोर मांडली. त्याचप्रमाणे विकास योजनांच्या संबंधी परदेशी कर्ज घेण्यासंबंधीचं विधेयक संविधान सभेसमोर आलं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 89 कोटी साधारणतः 89 कोटी रुपये आपल्याला खर्च करावे लागले या सगळ्या व्यवस्थेवर. 80 लाख निर्वासित झाले होते. अशा या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी ची संधी विदेशी अर्थव्यवस्थेला संधी देऊ नये असं पंजाबराव म्हणाले. अमेरिका कर्ज देताना वस्तू स्वरूपात देईल, पंजाबराव असं म्हणाले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला भारतीय बाजारपेठ प्राप्त होईल आणि आपल्या देशाचा विकास होण्याऐवजी अर्थव्यवस्थेला गती मिळणार नाही. म्हणून पंजाबराव असं म्हणाले की आम्हाला अधिक कर्ज न घेता आपल्या देशाच्या कृषी व्यवस्थेला, उत्पादनाला अधिक भाव दिला पाहिजे आणि त्याच्या बाजारपेठेमध्ये त्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे, ही त्याची पाठीमागची भूमिका पंजाबरावांची होती. ही संविधानात्मक चर्चा पंजाबरावांनी आपल्या या घटना समितीमध्ये केलेली आहे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे
350 डिबेट मधल्या वेगवेगळ्या विधेयकावर संविधान सभेमध्ये चर्चा घडवून आणणं आणि त्यानंतर प्रोफेसर राव आणि प्रोफेसर भार्गव आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या ड्राफ्टिंग कमिटीला आकार देण्याचं काम केलेलं आहे. त्या सगळ्या सूत्रांमागे पंजाबरावांच्या वैचारिक सूत्रांची सुद्धा मांडणी घटना समितीमध्ये आलेली आहे. म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचं ड्राफ्टिंग कमिटीचं काम संपलं आणि हा जो मसुदा आहे राजेंद्र बाबूंना सुपूर्द केला आणि या देशाला अतिशय उत्तम संविधान, जे जगामध्ये असं कुठेही संविधान नाही, आज 75 वर्षानंतरही हा देश संविधानाचा अत्यंत महत्वाचा आभारी आहे की या संविधानामुळे आज सर्वसामान्य माणसाला ताठ मानेनं न्याय मिळतो आणि तो खऱ्या अर्थानं भारताचं नवनिर्माण करू शकतो. हे जेव्हा सुपूर्द केली तेव्हा शेवटचं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीच्या सुपूर्द केल्यानंतरचं शेवटचं भाषण करताना बाबासाहेब असं म्हणाले की ही मसुदा समिती घटना समितीमध्ये 2.25 वर्षाच्या अधिक मला कार्यकाळ लागला आणि हे संविधान निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातल्या लोकशाही मूल्यांचा सुद्धा मला अत्यंत महत्वाचा उपयोग झाला. हा उल्लेख करताना बाबासाहेब असं म्हणाले, प्राध्यापक वसंत मून यांनी बाबासाहेबांच्या संपादित केलेल्या भाषणातला हा अंश आहे जो आपल्याला मी मांडतोय. बाबासाहेब असं म्हणाले की या घटना समितीमध्ये 500हून अधिक डिबेट्स मध्ये 500 डिबेट्स झाल्या आणि या डिबेट्स मधून चर्चा घडवत आम्ही ड्राफ्ट तयार केला घटना समितीचा. आणि अनेक विधेयकावर चर्चा करताना शेतकऱ्यांच्या संदर्भात, कृषकांच्या संदर्भामध्ये, ओबीसीच्या संदर्भामध्ये, वंचितांच्या संदर्भामध्ये, मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये अधिकारांच्या चर्चा आणि त्यांच्या अनेक योजनांच्या संदर्भामध्ये मांडणी करताना मला सर्वाधिक भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम या घटना समितीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मला दिलं. पंजाबराव देशमुखांनी काँग्रेसच्या विधिमंडळाचं राजकारणाचा विचार न करता अत्यंत प्रखर भूमिका आणि कणखर भूमिका घेतली आणि म्हणूनच मी या घटना समितीला खऱ्या अर्थानं पुढे नेऊ शकलो. या घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जर पंजाबराव देशमुख नसते तर ही घटना समिती मुक्या बहिऱ्यांची राहिली असती, असं म्हणत भारतरत्न संविधान निर्माते बाबासाहेबांनी पंजाबरावांच्या घटनाविषयक कार्याचा अतिशय महत्वाचा गौरव केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, म्हणून बंधूंनो, बाबासाहेबांच्या घटनाविषयी या कार्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या सगळ्या विधेयकाचा आणि या सगळ्या मांडणीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून पंजाबरावांच्या त्यांच्या घटनाविषयक कार्याचा बाबासाहेबांनी उल्लेख केला, रावसाहेब कसबेंनी त्याच्या संदर्भात मांडणी केली, हरिनरकीन त्या संदर्भात मांडणी केली आणि बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाही संविधान देण्याच्या संबंधीची महत्वाची भूमिका पंजाबरावांनी केलेली आहे. म्हणून मी जे बोललो की चारवाक, बुद्ध, छत्रपती शाहू फुले, आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज, ही जी पुरोगामी आधुनिक जो महाराष्ट्राची जी परंपरा आहे ही नव्या पिढीच्या पर्यंत आपण नेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यातून भारताच्या नवनिर्माणाचा आणि नवा महाराष्ट्र धर्म निर्माणाचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून भाऊसाहेबांच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी असं म्हणतात की पद आणि पैसा ज्यांनी प्रतिष्ठा तुच्छ मानलं, या युगातला असा एकमेव माणूस जर कोण असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत. पंडित नेहरू म्हणतात की भारतातल्या 1952च्या लोकसभेतला एकमेव विद्वान खासदार जर कोण असेल महाराष्ट्रातला तो म्हणजे पंजाबराव देशमुख आहेत. म्हणून पंजाबरावांनी कृषकांचा पंचप्राण म्हटलं. ज्या विदर्भाच्या भूमीतून मी आज तुमच्याशी बोलतो आहे ते वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये क्रांतिकारक पावलं टाकत विज्ञाननिष्ठ विचारांची मांडणी केली. ते म्हणतात, बाप हो, कीर्तनातून ते म्हणतात की बाप हो, पंढरपूरला जाऊ नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, तुम्ही पंजाबरावाच्या मागे जा. हा पंजाबराव तुमचा विठ्ठल आहे, तेच तुमचं पंढरपूर आहे. बोला बोला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, अशा प्रकारची भूमिका पंजाबरावांच्या संदर्भामध्ये या सगळ्या महापुरुषांनी मांडली. ही जी पंजाबरावांची धर्मक्रांती, कृषी क्रांती, समाज क्रांती आणि घटनाविषयक कामाचा जो त्यांचा अत्यंत महत्वाचा जो त्यांचा
कामाचा जो भाग आहे हा लोकांपर्यंत बंधुआनी भगिनींनो गेला पाहिजे. आणि पंजाबरावांच्या या समग्र क्रांतीचा विचारांची मांडणी आज आजच्या वर्तमान स्थितीमध्ये होऊन नवा महाराष्ट्र, नवा भारत निर्माण झाला पाहिजे. ज्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये शेती आणि शेतकरी आजही उपेक्षित आहेत, मूलभूत सुविधा आज देऊ शकलेले नाही, विदर्भ आणि मराठवाड्यातून आज जे स्थानांतरण करतायत तरुण मुलं, त्यांच्या हाताला काम नाही, त्या पार्श्वभूमीवर आपण पंजाबरावांच्या या समग्र क्रांतीचा, त्यांच्या समग्र सुधारणांचा विचार आपण घेतला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र नवा निर्माण, नवा प्रागतिक विचाराचा आपण निर्माण केला पाहिजे. कारण आजची वर्तमान स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. नारायण सुर्वे जे श्रमिकांचे कवी आहेत ते असं म्हणतात की माणूस झाला सस्ता, बकरा महाग झाला, जिंदगीमध्ये पुरा अंधेर झाला, शब्दाला जागी असा कोण आहे दिलवाला, सबको पैसे ने खा डाला. अशा या दुर्दैवी स्थितीमध्ये पंजाबरावांच्या या समग्र सुधारणांचा, क्रांतीचा या प्रासंगिक वर्तमान स्थितीमध्ये अत्यंत मोलाचं स्थान आहे. आणि या विचारांच्या प्रगटीकरणाकरता हा जो परिवार आहे, जो परिवार आपल्या समोर आला, की ज्या परिवार फाउंडेशन पुढे आला धाराशिवचा, आणि सुदेशजी इंगळे यांनी पुढाकार घेऊन हे व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित करण्यासंबंधी पुढाकार घेतला, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनापासून ऋणी आहो. पंजाबरावांच्या या समग्र सुधारणेचा आणि क्रांतिकारक विचारांचा आपण सगळ्यांनी विचार करूया आणि नवा महाराष्ट्र, नवा भारत आणि नवा कृषकांचा देश निर्माण करूया असं विचारमंथन करतो. आणि माझ्या पंजाबरावांच्या या समग्र सुधारणेच्या विचारांच्या व्याख्यानाला या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत, जय गाडगे बाबा, जय भीम. धन्यवाद सर. परिसर फाउंडेशन कडून आम्ही आपण सर्व आपले आभार मानतो. ज्यावेळी मी भाषण ऐकत होतो तर त्यावेळी असं जाणवलं की आपल्या प्रत्येक क्रांतीविषयी त्यांनी केलेल्या आपण अजून खोलामध्ये बोललं पाहिजे, अजून जाणून घेतलं पाहिजे. आणि आम्ही आपल्याला अशी विनंती करतो की यापुढेही ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल किंवा आपण एक तपशीलवारपणे त्याच्यावर अजून बोलूया नक्की. आज आपण आलात त्याबद्दल आपले आभार. आणि आम्ही कमेंट सेक्शन ओपन ठेवत आहोत. ज्यांना जे काही प्रश्न असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर ते प्रश्न विचारतील आणि त्यानुसार मग आपण अजून पुढे एखादं सेशन नक्की घेऊया. हो नक्की, स्वतंत्र आपण घेऊया. धर्ममीमांसेवर घेऊया, कृषीवर घेऊया आणि त्यांच्या घटनात्मक कार्याविषयी तर घेणं खूप गरजेचं आहे असं मला आता जाणवलं. म्हणजे सुदेशजी, मी हे सगळा धावता आढावा घेतला तासाभर. हो, म्हणजे याची अनेक उपव्याख्यानं होऊ शकतात. तपशीलवार आपल्याला चर्चा करायला मलाही आवडेल. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण वेळ दिला, खूप खूप आभार.